या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होत असताना, संविधान अंमलात येऊन 75 वर्ष होत असताना सुद्धा या समाजाला सुद्धा संघर्षाशिवाय काहीच मिळालेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, जे काही तुम्हाला मागून मिळत असेल तर तुम्हाला हिसकावून घेण्याची ताकद या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. आज मात्र प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आहोत की गुजरेगिरी करणारे, पुढे पुढे करणारे चमचा युग आज निर्माण झालेला आहे. आणि तशाच माणसाला आज जो मोठेपणा मिळतो आहे, प्रतिष्ठा मिळते आहे, मान सन्मान मिळते आहेत. गुजरेगिरी ही आपण कायमची बंद केली पाहिजे. चमचेगिरी ही आपण कायमची बंद केली पाहिजे. चमकोगिरी जी आहे ते आजच्या या दिनानिमित्तानं आपण बंद केली पाहिजे. धनाढ्य लोक थोडेफार श्रीमंत झाली की चमकोगिरी आणण्यासाठी, हाव आणण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठीच त्यांनी गुत्ते घेतलेले आहेत. उचल घेऊन काम करणाऱ्या माणसाची ताकद इथे दिवसेदिवस वाढत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांना जे अपेक्षित असलेला समाज जो आहे तो समाज निर्माण होत नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध भारत तयार होत नाही. भारताला बुद्धमय करण्याचं स्वप्न जे आहे ते साकार होताना दिसत नाही. कारण का आपण सम्राट अशोकांना विसरलेले आहोत. ज्या सम्राट अशोकांनी 84,000 इथे लेण्या निर्माण केल्या, इथे स्तूप निर्माण केल्या, इथं विहार निर्माण केली, ते विहार आज कुठं आहेत? संत कबीर, महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, मा रमाई, मा जिजाऊ, मा सावित्री आणि आज ज्या महापुरुषाचे विश्ववंदनीय विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अख्ख्या जगामध्ये अतिशय उत्साहाने साजरी होत आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती असलेले बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समितीचे अध्यक्ष आयुष्मान सुजित गायकवाड सर, पत्रकार आणि आमचे स्नेही प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील सर, महेशजी देवणे सर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक आशिष तोगरे आणि त्यांच्या सहचार्यांनी, प्रेक्षकामध्ये बसलेले रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय आयुष्यमान राहुलजी तलवार, आमच्या बोधिसत्व फाउंडेशनचे उपाध्यक्ष सर आयुष्यमान उत्तम कांबळे सर, या कार्यक्रमाचे संयोजक चळवळीतले आडामासाचे कार्यकर्ते आयुष्यमान अरुणजी वाघनवर, त्यांच्या सहचार्यांनी आयुष्यमानाने अंजली वाघनवर, तसेच आवाज भोजनाचे संपादक सन्माननीय शिवाजीराव गायकवाड साहेब, इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपला हा दिवस जो आहे तो पिढ्यानपिढ्यापासनं अन्नाच्यासाठी तरसणारा, पिढ्यानपिढ्या उपाशी असलेल्या वंचित बहुजन दलितांच्या उपेक्षितांच्या पुरणपोळीचा दिवस आजचा आहे. कारण का ज्या बाबासाहेबांमुळं हक्क वंचितांना न्याय मिळाला, हक्क मिळाले, मुक्यांना वाचा मिळाली, आंधळ्यांना दृष्टी मिळाली, बहिऱ्यांना ऐकता आलं, कणा मोडून पडलेल्या समाजाच्या ताठ कणा, स्वाभिमानाचा कणा, शिक्षणाच्या ज्ञानामृताने अनेक जीवांचं पुण्यित केलेलं कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असल्यामुळं आज ते जगातले सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल, जगातल्या सर्व विद्यापीठामध्ये ज्यांनी थिसिस संशोधन केलेलं आहे, शोध निबंधही केलेले आहेत,
तिथल्या पदव्या मिळवलेल्या आहेत. जगातले एकमेव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की त्या काळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पदवी मिळवणारे जागतिक कीर्तीचे विद्वान म्हणून बाबासाहेबांना गणल्या गेलेला आहे. आणि म्हणून या त्यांच्या अनुयायी म्हणून घेण्यामध्ये आपणाला सार्थ अभिमान वाटतो. आज आपल्या सण जो आहे तो दिवाळी दसऱ्यापेक्षाही भयंकर आहे. कारण का आम्हाला बाबासाहेबांमुळं जगण्याची संधी मिळाली, समानतेचा दर्जा मिळाला, आम्हाला न्यायाचं आश्वासन मिळालं. आपण पाहतो आहोत की भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक बघितल्यानंतर आम्हा सर्व भारतीयांना त्या प्रास्ताविकामध्ये आश्वस्त करण्यात आलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय आणि भाईचारा, समाजामध्ये बंधुभाव, धर्मामधला सहिष्णुता ही जी त्या संविधानाने आपल्याला दिलेली आहे. मला वाटतं भारतामध्ये सर्वात जर कुठला ग्रंथ श्रेष्ठ असेल तर ते संविधान ग्रंथ श्रेष्ठ आहे. कारण का अनेक जण धर्मग्रंथ आम्ही पाहतो आहोत, धर्मग्रंथ किती जरी चांगले असले तर ते धर्मग्रंथाचा आचरण करणारे जे अनुयायी आहेत ते मात्र समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून त्यावर रामबाण उपाय जर काय असेल तर भारताचं संविधान आहे. आणि म्हणून संविधानाला सुदृढ करण्यासाठी, संविधानाला सक्षम करण्यासाठी, लोकशाहीचं बळकटीकरण करण्यासाठी आपण नेहमीच सजग असलं पाहिजे. आणि संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्या डोळसपणाने आपण अंमलात आणण्यासाठी आग्रही असलं पाहिजे. मग मताचा अधिकार असेल, आम्हाला दुहेरी मताचा अधिकार असेल किंवा प्रौढ मताचा अधिकार असेल, ह्या सगळ्या संविधानिक बाबी ज्या आहेत ते आपण जाणीवपूर्वक आपण त्याच्यासाठी आग्रही असले पाहिजे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला नेहमीच आयुष्यच आपलं अग्निदिव्यातून जाणारं संघर्षरत जीवन आहे. आणि म्हणून आपल्याला पदोपदी क्षणोक्षणी आपल्याला संघर्षासाठी तयार राहावं लागणार आहे. कारण का बाबासाहेबांना हे संघर्षाशिवाय काही मिळालेलं नाही. आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होत असताना, संविधान अंमलात येऊन 75 वर्ष होत असताना सुद्धा या समाजाला सुद्धा संघर्षाशिवाय काहीच मिळालेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, जे काही तुम्हाला मागून मिळत नसेल तर तुम्हाला हिसकावून घेण्याची ताकद या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून उच्च शिक्षित जे समाज आहेत, जे हे केलेले आहेत, त्यांनी या समाजाचं नेतृत्व करायला पाहिजे. या समाजात निर्माण झालेले प्राध्यापक असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, जे सुशिक्षित वर्ग आहेत, अशा माणसांनी प्रामाणिकपणे समाजाचं नेतृत्व करायला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत असताना आज मात्र प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आहोत की हुजरेगिरी करणारे, पुढे करणारे चमचा युग आज निर्माण झालेला आहे. आणि तशाच माणसाला आज जो मोठेपणा मिळतो आहे, प्रतिष्ठा मिळते आहे, मान सन्मान मिळते आहेत. हुजरेगिरी ही आपण कायमची बंद केली पाहिजे. चमचेगिरी ही आपण कायमची बंद केली पाहिजे. चमकोगिरी जी आहे ते आजच्या या दिनानिमित्तानं आपण बंद केली पाहिजे. धनाढ्य लोक थोडेफार श्रीमंत झाली की चमकोगिरी आणण्यासाठी, आणण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठीच त्यांनी गुत्ते घेतलेले आहेत. उचल घेऊन काम करणाऱ्या माणसाची ताकद तिथे दिवसेदिवस वाढत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांना जे अपेक्षित असलेला समाज जो आहे तो समाज निर्माण होत नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध भारत तयार होत नाही. भारताला बुद्धमय करण्याचं स्वप्न जे आहे ते साकार होताना दिसत नाही. कारण का आपण सम्राट अशोकांना विसरलेले आहोत. ज्या सम्राट अशोकांनी 84,000 इथे लेण्या निर्माण केल्या, इथे स्तूप निर्माण केल्या, इथं विहार निर्माण केली, ते विहार आज कुठं आहेत, ते स्तूप कुठं आहेत, ते लेण्या कुठं आहेत, याचा शोध घेण्यासाठी कुणी झगडत दिसत नाही. कारण का सगळ्यांनी स्वार्थाने बरबटलेली माणसं, सत्ते लालसी असलेली माणसं बाबासाहेबाच्या आणि सम्राट अशोकाच्या कार्याकडे मुद्दाम होऊन डोळे झाक करत आहेत. कारण का ज्या वेळेस बाबासाहेबांचा विचार आपण पुढे घेऊन येऊ, सम्राट अशोकाचा विचार पुढे घेऊन येऊ, त्यावेळेस त्यांना सत्तेची फळं मिळणं, चाखणं दुरापास्त होईल. त्यांना
प्रतिष्ठा मिळणं दुरापास्त होईल, त्यांना महत्वाची पदं मिळणं दुरापास्त होईल अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या पदांना लाथाळलेला आहे. सगळ्या मंत्रिपदांचा राजीनामा बाबासाहेबांनी या बहुजनाच्या हितासाठी दिलेला आहे. हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला आहे. महिलांचे अधिकारांचं बिल पास होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलेला आहे. इथल्या बहुजन समाजासाठी ओबीसी साठी इथं सवलती लागू होत नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलेला आहे. आणि सर्वस्वाचा त्याग करणारं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या त्यागाला, त्यांच्या समर्पित कार्याला, त्यांच्या राष्ट्र कार्याला आपण आज मानवंदना देण्यासाठी घराबाळासहित बाळासहित लेकरापोळासहित आपण बाहेर पडलेले आहोत आणि त्यांना मानवंदना देत आहोत. हीच आपण जो त्यांच्या जाणीव जागृतीचा विस्तव कायम आपण तेजत ठेवलो, त्याच्यावर फुंकार मारत राहिलो, तो विस्तव जो आहे तो आपण जागृत ठेवला पाहिजे. हाच क्रांतीचा विस्तव, बाबासाहेबांच्या विचाराचा विस्तव, विचाराचा अग्नी आपल्या डोक्यामध्ये ठेवत ठेवावं. हीच खरी बाबासाहेबांना खरी आदरांजली होणार आहे. म्हणून मी लांबत चाललेले 2 शब्द आपणा सर्वांना जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आवाज बहुजनांचा.